इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। भैया पार्किंग कहाँ है, दादाजी गाड़ी कहाँ खड़ी करूं, ये सवाल पूछने वाले ड्राइवरों को अब बड़ी राहत मिलेगी, क्योंकि उल्हासनगर महानगर पालिका शहरवासियों के लिए आधुनिक, स्मार्ट और डिजिटल पार्किंग सुविधा ऐप ला रही है। यह ऐप एक क्लिक में आपकी पार्किंग की चिंता दूर कर देगा। सड़क पर जगह खोजने की जरूरत नहीं। पार्किंग ऐप खोले और देखिए कि कितनी जगह उपलब्ध है, दर क्या है, सब कुछ आपके मोबाइल पर। उल्हासनगर महानगर पालिका द्वारा जल्दी लॉन्च किए जाने वाले स्मार्ट पार्किंग ऐप के माध्यम से ड्राइवरों को शहर में अधिकृत पार्किंग स्थलों के बारे में जानकारी मिलेगी, जिसमें स्थान की उपलब्धता, दरें और अन्य सुविधाएं शामिल होगी। यह ऐप सिर्फ जानकारी तक ही सीमित नहीं है, बल्कि इसका इस्तेमाल बुकिंग करने के लिए भी किया जा सकता है। प्रशासक एवं आयुक्त मनीषा अवाले ने उल्हासनगर की यातायात व्यवस्था को सुव्यवस्थित करने, अवैध पार्किंग को नियंत्रित करने और नागरिकों को परेशानी मुक्त सुविधाएं प्रदान करने के लिए पहल की है। यह स्मार्ट पार्किंग ऐप संपत्ति विभाग प्रमुख अजय सांबले और वाहन प्रबंधक विनोद केने के मार्गदर्शन में विकसित किया जा रहा है। यह योजना सिर्फ सुविधा नहीं बल्कि स्मार्ट सिटी की दिशा में एक मजबूत कदम है। स्मार्ट पार्किंग ऐप जल्द ही गूगल प्ले स्टोर और एप्पल ऐप स्टोर पर उपलब्ध होगा। उल्हासनगर महानगर पालिका ने वाहन चलाने से पहले ऐप खोलने, पास की पार्किंग जगह बुक करने और कैशलेस भुगतान के साथ सरल और सुविधाजनक पार्किंग अनुभव लेने का आनंद लेने की अपील की है। जेव्हा मी उल्हासनगरमध्ये आयुक्त म्हणून जॉईन झाले पहिल्या दिवशी, तर सगळ्यात जास्त समस्या मला जी जाणवली असेल ती मला वाटते अवैधरित्या जे आपण पार्किंग करतो, ऑफ स्ट्रीट असो का ऑन स्ट्रीट असो, पार्किंग हा सगळ्यात कळीचा मुद्दा. इनफॅक्ट मला सगळ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये, बिल्डर्सच्या बैठकीमध्ये, इतर सगळ्या अधिकाऱ्यांचे किंवा आपले जे पदाधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहेत, सगळ्यांकडून ती प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचली होती की पार्किंग विषयी आपण काहीतरी केलं पाहिजेत. आणि मला वाटते रस्त्यावरती चालणारा जो सामान्य माणूस आहे त्यालाही सगळ्यात जास्त अडथळा कशाचा होत असेल तर जागोजागी राहिलेल्या आणि उभ्या राहिलेल्या वाहनांचा असेल. आणि रस्ता म्हणजे फक्त वाहनांसाठीच आहे का, असंही कुठेतरी आपण हे ती शोकांतिका आहे की आपल्याला तसं वाटत असेल तर कुठेतरी तो समज काढून दिला पाहिजेत. रस्ते हे माणसासाठी असतात आणि त्या पद्धतीने ते वापरले गेले पाहिजेत. म्हणून पेडेस्ट्रियन मुवमेंट पण आपली वाढली पाहिजे. त्या अनुषंगानेच आपण पार्किंग पाल म्हणून एक संस्था आहे जी PCMC असेल, नागपूर कॉर्पोरेशन असेल, अशा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये चांगल्या पद्धतीनं पार्किंगचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मार्फत आपण ती इथे पायलट प्रोजेक्ट आपण राबवतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण UMCद्वारे काही न खर्च करता, म्हणजे दिस इज अ रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल. आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्देश असेही दिलेले आहेत की जेव्हा पार्किंग आपण जेव्हा सगळी नियमावली बनवू तेव्हा कमीत कमी ₹2 म्हणा, ₹3 म्हणा, अशा पद्धतीचेच रेट्स आम्ही तुम्हाला देऊ, सवलती देऊ. पण माझी सगळ्यांना विनंती असेल, सगळ्या पार्किंग धारकांना, गाडी धारकांना, की तुम्ही ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा. कारण की जोपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीची शिस्त लागणार तोपर्यंत आपल्या शहराचा विकास नक्कीच होणार नाही. त्याच्यामुळे अडचणीच वाढतील. आणि आज जर ही संधी आपल्या पुढे आलेली आहे, जर कोणती तरी व्यक्ती आपल्याकडे, कंपनी आपल्याकडे काम करायला इच्छुक असेल आणि चांगलं काम करायला इच्छुक असेल तर आपण नक्कीच त्याला प्रतिसाद दिला पाहिजेत. आणि ही एक सक्सेस स्टोरी उल्हासनगरमध्ये आपण करून दाखवली पाहिजे. 100 दिवसाचा खूप असा छान उपक्रम CM सरांनी, CS मॅडमनी सुरू केलेला आहे. तर त्या उपक्रमाला भेट देऊन, म्हणजे ऑफिस रिफॉर्म्स मध्ये बरेच मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण मध्ये आपल्याला 10 मार्क आहेत आणि त्या 10 मार्काच्या अनुषंगाने आपल्याला चांगली मोहीम राबवून दाखवायची आहे. जर आपण ही छान पद्धतीने राबवून दाखवली तर त्यालाही आपलं उल्हासनगरचं नाव पूर्ण महाराष्ट्रात चमकेल मला वाटते कुठेतरी. कारण की हा उपक्रम मेजरली कोणी करून दाखवलेला नाही आजपर्यंत. त्यामुळे सगळ्यांना आव्हान, सगळ्यांना शुभेच्छा आणि विनंती सुद्धा. थँक्यू सो मच. पीडी रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।